जरा पहिल्यांदा पाठ सरळ करून घ्या. नीट बसायचे. मन प्रसन्न, दीर्घ श्वास घ्या. आणि आता मात्र या गुरूंचं एक समर्थ शिष्य होऊन गेला त्याचं वर्णन सुरू आहे. त्यामुळे त्या दृष्टीने कानाचे काम, मनाचे काम. आज आबांनी सांगितलं ना, मन म्हणजे सोच, विचार. आता फक्त एकच विचार करायचा, आपण काय ऐकतोय आणि त्याच्या संदर्भात ऐकतोय. तुम्ही काय बोलतोय, कोणाची परवानगी बोललं, सगळं लक्ष इकडे. तर लक्षात घ्या, शिवाजी महाराजांचं नाव कोणाला माहीत नाही, सगळ्यांना माहिती आहे. व्यास मांडी घालून बसा. तू पण त्याला सांगितलं मी तुला नाही असं नाही. तू वज्रासनात बस. तुम्ही डोकं दिसतो या वयात, मग वज्रासनात बस. जेवताना सुद्धा तू वज्रासनात बसला तर माझं लक्ष असतं. तर शिवाजी महाराजांचं नाव माहीत नाही असा एकही माणूस नाही. मराठी माणूस तर नाही, पण जगातले सुद्धा अनेक लोक आहेत शिवाजी महाराजांचं नाव माहीत नाही असं नाही. सगळ्यांना माहिती आहे. का बरं हे नाव माहिती आहे? तू बसून उत्तर दिलं असतील काय, मला चालेल बसून उत्तर दिलं, पण आवाज पोचला पाहिजे. त्याचं कारण असं असेल की शिवाजी महाराज एक असे राजे होते की त्यांना जे मुघल जो बादशाह औरंगजेब होता त्यांनी त्यांना खूप वेळा विचारलं की जर तुम्ही माझ्यामध्ये सामील झालं तर मी तुम्हाला खूप पैसा देईन. पण ते स्वतःच्या लोकांच्या हक्कासाठी लढले आणि हिंदवी स्वराज्य स्थापित करण्यासाठी लढले. पण हे ख्रिश्चन लोकांना कशाला माहिती असेल, इंग्लंडच्या लोकांना माहिती कशाला असेल, इंडोनेशियाच्या लोकांना माहिती कशाला असेल? तुझा मुद्दा बरोबर आहे, हे आपल्याला कळलं, हे भारतात होतं कळलं, पण शिवाजी महाराजांना सगळीकडे ओळखतात. त्यांचे पराक्रम आणि त्यांच्या म्हणजे तो असा राजा आहे की जो कधी परत होऊ नाही शकत. पण खूप राजा बघितले, तर शिवाजी महाराजांचा राजा कधीच झाला नाही आणि होणार पण नाही. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हा महत्त्वाचा एक मुद्दा की असा राजा झाला नाही. आता प्रत्यक्ष तुम्ही कुठले राजे पाहिलेले आहेत? आत्ताचे कोणी राजे पाहिलेले नाही. तरी सुद्धा तुम्हाला जे काही थोडंसं वाचलेलं असेल, कोणी सांगितलं असेल, त्यावरून तुम्हाला असा राजा झाला नाही. आता त्या मुलांनी एक की पराक्रमी राजा होते, तो पराक्रमी नेपोलियन पण होता. पराक्रमी आपले चंद्रगुप्त सुद्धा होता. संपूर्ण भारताचं राज्य भारताबाहेर नाही, ललितादित्य होता. ललितादित्य तुम्हाला माहिती आहे नाव कोणा? हा काश्मीरचा राजा होऊन गेला ललितादित्य. त्याचं साम्राज्य केवढं मोठं होतं माहिती आहे का? तो काश्मीरमध्ये त्याची राजधानी होती, तेव्हा त्याचं वायव्य सीमा ही कॅस्पियन समुद्रापर्यंत होती आणि दक्षिण सीमा तंजावरपर्यंत होती. एवढं त्याचं राज्य होतं. ललितादित्य उद्भवला मसुरी एवढं मोठे एक राजे होऊन गेले. तिथे पराक्रमी होते, त्यांचं राज्य मोठं होतं. शिवाजी महाराजांचं राज्य कसं होतं? कालपासून आपण पाहतोय 2-2.5 जिल्हे. आत्ता तर ठाणे जिल्ह्याचा दक्षिण भाग, रायगड जिल्हा, पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग, सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग, असं छोटंसं राज्य होतं. मग तरी वेगळे पण काय, तर जिथे शिवाजी महाराजांचं राज्य पोचलं तिथे त्यांची न्यायव्यवस्था पोचली, तिथे त्यांचं प्रशासन पोचलं, तिथे त्यांचा अधिकारी पोचला. म्हणजे तेव्हाचं असं सांगायचंय की स्त्रिया म्हणायच्या तेव्हाच्या, ही 400 गोष्ट आहे की झाल्या निर्भय ग निर्भय आमची सौभाग्याची लेणी, असं त्या म्हणायचं की आम्ही निर्भय झालो. का तर जर माझ्या संदर्भात काही कोणी केलं तर तो रांझेगावचा पाटील होता ना, त्याची शिक्षा माझ्याशी कोण जर आगळीक करेल त्याला त्याची शिक्षा आहे. आणि म्हणून त्या शिक्षेने सुरुवात करतो शिवाजी महाराज सांगण्यापूर्वी
पुण्याजवळ आत्ता जो कोल्हा वगैरे भाग आहे तिथून पुढे सगळा जो भाग आहे बिबवेवाडी वगैरे त्याच्या पलीकडे रांझेगाव आजही आहे बरं का. त्या रांझे गावाचा जो पाटील होता तो उन्मत्त होता आणि त्यांनी एका स्त्रीची अतिशय जे वागणं करू नये ते केलं. तर त्याला शिवाजी महाराजांनी पकडलं. तो इतका घटेल दंडेल होता की त्याला 15-20 जणांना पाठवायला लागलं पकडायला. त्या 15 जणांचा पूर्ण निवडला म्हणून आणखी काही लोक पाठवले. मग त्याला पकडून जेव्हा आणला तेव्हा त्याला शिक्षा काय दिली होती काय, त्याचा उजवा हात आणि डावा पाय कलम केला इथलेच आणि त्याला जिवंत ठेवलं. दुसऱ्या दिवशी उरलेला हात उरलेला पाय त्याला जिवंत ठेवलं. आणि तेव्हाचे जे काही डॉक्टर तेव्हाचे असतील ते त्यांना सांगितलं की याला जिवंत ठेवा, याला मरू देऊ नका, याला जिवंत ठेवा, याला मरू देऊ नका. जे काही जखम वगैरे करायचे ते सगळ्या भरा. आणि ते जे हातपाय कापलेला असा त्या पुण्याच्या भर चौकामध्ये त्याला ठेवला होता. जाता येता लोक त्याचं विवळणं ते किंचाळणं वेदना होत्या हे सगळं पाहत होते. आणि जर आपण काही जर वागलो त्या पुरुषांना कसं दिसायचं की आपली अशी स्थिती होईल. परत कधी पुणे आणि परिसरात शिवाजी महाराजांच्या परिसरात त्यांच्या राज्यात कधीही बदअमल कोणाचा झाला नाही. हे शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य की त्यांचं वेगळेपण काय आहे. जिथे त्यांचं राज्य पोचलं तिथे न्याय पोचला, तिथे प्रशासन पोचलं, तिथे सोयी पोचल्या, तिथे सुबत्ता तयार झाली, तिथे शेतीसाठी वेगळी त्यावेळची काही जी साधनं होती ती देण्यात आली. तेव्हा तर गंमत सांगतो तुम्हाला, आश्चर्य वाटेल. आत्ता पुण्याची साधारणतः कल्पपेठेतली एका गल्लीतली लोकसंख्या 15-20 हजार असेल. संपूर्ण पुण्याची लोकसंख्या जेव्हा 6,000 आहे, 350 वर्षामध्ये 6,000 लोकसंख्येचं तेव्हा पुणे हे मोठं शहर समजायचं. म्हणजे उरलेली किती छोटी गावं असतील. पण या सर्व गावांमध्ये हे एक दृश्य पोचल्यानंतर सर्वत्र सगळे चांगले वागायला लागले. शिवाजी महाराजांचं आणखीन वैशिष्ट्य सांगण्यापूर्वी बघा लक्षात घ्या, 350 वर्षापूर्वी एक माणूस होऊन गेला, 50 वर्ष फक्त त्याचं आयुष्य आहे. 19 फेब्रुवारी 1630 ते 3 एप्रिल 1680 एवढं ते 50 वर्षाचा विषय. पण आज 350-400 वर्षांनी सुद्धा आपल्याला जर जोश यायचा असेल तर आपण काय म्हणतो, शिवाजी महाराज की आणि जोश येतो. काय बरं ताकद आहे शिवाजी महाराज जे या मंत्रामध्ये. 350 वर्षापूर्वी होऊन गेला म्हणून आपल्या आजोबांचं आपल्याला नाव लक्षात आहे का, आपल्या पणजोबांचं नाव आपल्या लक्षात आहे का, आपल्या पणजोबांच्या वडिलांचं नाव लक्षात आहे का, नाही, हे लक्षात नाही राहायचं. 5 पिढ्याच्या वर आपली नावं आपल्याला आपल्या घरच्या लोकांनी सांगितली नसतील तर आपल्याला माहीत नाही. जर 20 वर्षाला एक पिढी धरली तर 100 वर्षाला 5 पिढ्या, 400 वर्ष म्हणजे 4 बघा एवढ्या पिढ्या झाल्या तरी शिवाजी महाराजांचं नाव लक्षात आहे. आणि त्यांनी कोणाकोणाला परिणाम दिला तो आधी पाहू, म्हणजे शिवाजी महाराज काय होतं हे कळायला लागेल. एक तुमच्याच वयाचा मुलगा होता, त्यांनी पहिल्यांदा शिवाजीचे चरित्र अभ्यास तेव्हाच उपलब्ध असलेलं आणि ते उपलब्ध चरित्र असल्यानंतर तो म्हणतो, जय देव जय देव जय शिवराया, न्याय अनन्य शरणा आर्यांच्या राजा. कोण बरं त्यांनी काय करते, धन्य शिवाजी, धन्य तानाजी, धन्य वीरगाजी. फर्ग्युसन कॉलेज असताना त्यांनी पावडा रचलेला होता. आपण जी आत्ता जेवढ्या शिवाजींची महत्त्वाची गाणी म्हणतोय ती सगळी सावरकरांनी ते तुमच्या वयाचे किंवा मालेकच्या वयाचे होते. सावरकरांचा जन्म शिवाजी महाराजांचा 200 वर्षांनी झालेला आहे. तरी त्यांच्यावर तो प्रभाव केवळ एक शिवचरित्र तेव्हा जे काही उपलब्ध असेल ते वाचल्यानंतर जर एवढा होतो. दुसरं, ज्यांनी हे आपलं ते काय शंका आहे, लघुशंका असं तुला, तर ज्यांनी आपलं सगळं हे राज्य ताब्यात घेतलं त्या ब्रिटिशांनी पहिला GR म्हणजे काय हुकूम काढला असेल वाटतो, पण सिनियरपैकी माहिती असेल तर सांगा.
इथे कळतं आपल्याला अभ्यासाचा कुठे कमी पडतो. कार्यकर्ता असो, नागरिक असो, तिथे आपला अभ्यास कमी पडतो. ब्रिटिशांचा पहिला विचार आहे की किल्ल्यांकडे जायच्या वाटात निबिड करा, किल्ल्यावरची नासधूस करा. जर हे लोक परत शिवाजी किल्ल्यावर गेले तर त्यांना शिवाजीची आठवण होऊन ते परत बंद करतील. सगळ्या वाटा बंद करा. सर्वात जास्त मोठ्या वाटा सर्वात निबिड करण्यात आल्या त्या रायगडच्या वाटा करण्यात आल्या, सिंहगडच्या करण्यात आल्या, राजगडच्या करण्यात आल्या, लोहगडच्या करण्यात आल्या. सगळ्या वाटा ह्या कठीण करण्यात आल्या. खणून ठेवले काही रस्ते मुद्दाम, काही डोंगर खणून ठेवले ते ब्रिटिशांनी. हे त्यांचं पहिलं काम. चीनमध्ये सुद्धा काय झालं, चीन जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा त्यांच्या जपानचा आधी कित्येक शतकं जपानचं प्राबल्य होतं. जपान पूर्वीचा एवढासा, चीन जेवढा प्रचंड मोठा, पण त्यांचं राज्य त्यांच्यावर होतं, त्यांचा प्रभाव होता. तर पुढे त्यांनी काय केलं, चीनी लोकांनी आपलं सरकार स्थापल्यानंतर पहिल्यांदा सगळे जुने जपानी धडे, जपानी माणसांची नावं काढून टाकली आणि त्यांचे जे राजे यांच्या राज्य करून गेले त्यांच्या एक हॉलमध्ये त्यांचे पुतळे ठेवण्यात आले आणि चिनी माणसाला मुलाला शाळेत जाण्यापूर्वी त्याच्यावर धोका चप्पल मारा आणि मग शाळेत जा. पहिल्या गुलामीच्या पुन्हा पुसल्याच पाहिजे. शिवाजी महाराजांनी तसं नाही केलं त्यांचं, पण गुलामीच्या पुन्हा सगळ्या पुसल्या म्हणून तो वेगळा राजा आहे, जाणता राजा आहे, साधा राजा नाही आहे तो. महात्मा ज्योतिबा फुले नाव कोणाला माहिती, त्यांचा पहिला पोवाडा कोणावर आहे? आझादीच्या सेनेला जर्मनीमध्ये आणि जपानमध्ये आणि सिंगापूरमध्ये लढाईच्या वेळेस पहिला मंत्र काय दिला गेला होता? नेताजी सुभाषचंद्र बोसांनी काय दिला होता? जय शिवाजी, शिवाजी आणि शिवाजी. बस एवढाच मंत्र दिला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस बंगालमध्ये, त्यांनी सुद्धा वाचूनच पाहिलं होतं. महाराष्ट्रात त्यांनी कधी पाहिलेलं नव्हता, तरीसुद्धा त्यांना वाटलं की शिवाजी महाराजांच्या. आणि बरं, नेताजी सुभाषचंद्र बोसांचे जन्म 200-250 वर्ष नंतर झालेलं आहे, तरी त्यांच्यावर हा प्रभाव आहे. इतकंच कशाला, आत्ता या शिवाजी महाराजांच्यावर जे नाटक चांगलं येतो जाणता राजा, त्याचा पहिला प्रयोग पाहणारा एक माणूस पुण्यामध्ये होता आणि त्यांनी ते नाटक पाहिल्यानंतर लक्षात घेतलं, जर माझं राज्य स्थापन झालं तर मला अशा तऱ्हेचं न्याय करायचं. त्याचं नाव नरेंद्र दामोदर मोदी. पहिला प्रयोग पहा, 5 एप्रिल 1986 आमच्या शाळेच्या भ्रमणमध्ये शाळेचा पहिला प्रयोग झाला होता. तो सगळीकडे पाहिलं तर आज सुद्धा प्रत्येक माणसाच्या प्रभावावर शिवाजी महाराजांचं वेगळेच फरक आहे. एक लढाई आपण त्याला अब्दुल खानची पाहिली कशी केलेली, धावता आढावा झाला पण तरी थोडासा झाला. शिवाजी महाराजांचं बालपणाचं काळ मात्र गमतीदार गेलेला आहे. म्हणजे गमतीदार म्हणजे कशा अर्थाने आपल्या नेहमीसारखा नाही. त्याचा जन्म शिवनेरीला हे सगळ्यांना माहीत असतं, पण तेव्हा शहाजीराजांची स्थिती जर पाहिली तर लक्षात येईल की निजामशाही बुडवलेली आहे. निजामशाहीचं बुडवल्यानंतर शिवाजी महाराजांचा जन्म आहे 1630चा. 1627 पर्यंत यांनी पूर्ण स्वतंत्र सुद्धा केलं होतं शहाजीराजांनी. 18 दिवस पुणे स्वतंत्र होतं. त्यांचा म्हणजे काय म्हणतात, भारत म्हणजे हिंदवी स्वराज्याचा पहिला प्रयत्न तो आहे. पण 18 दिवसांनी गाढवाचा नांगर फिरवण्यात आला. आदिलशाह सगळे एकत्र आले आणि त्यांनी हे केलं. नाहीतर भाटोडच्या रणांगणामध्ये दोन्ही सैन्यांचा पराभव शहाजीराजांनी केलेला आहे. त्याने शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीच भोसले घराण्यामध्ये पहिल्यापासूनच स्वातंत्र्याची आस होती. शिवाजी महाराजांचे आजोबा जे आहेत ते दोघेही आजोबा हे त्यांना एकदा जमीन खंडाला मिळालेलं भरपूर सोनं, त्यातून त्यांनी काय पहिल्यांदा घेतलं तर घोड्याची पागा तयार केली आणि एक खाजगी माणूस, एक तलवारीसह मराठी माणूस येतो म्हणून त्याला विचारा, मानवजीराजे भोसले त्यांना विचारायला निजामशाह, आदिलशाह सगळे आले होते. कारण यांच्याकडे पराक्रम पहिल्यापासून भोसले घराण्याकडे. पण ही एक विजिगिषी वृत्ती लागते. जिगिविषा आणि विजिगिषा हे दोन शब्द कायम लक्षात ठेवायचे. ते कायम पाहिजेत आपल्याला. जगण्याची विलक्षण आस असेल ती जिगिविषा असते.
आणि विजिगिषा, मला विजय मिळवायचाच, ती विजिगिषा असते. तुम्ही जर एखाद्या प्राण्याला बंद केलं तर त्याचा जो पाय पडण्याची धडपड असते ना, त्याला जिजिगिषा. तुरुंगातला माणूस बाहेर पडण्याचा जो प्रयत्न करतो, पाण्यात बुडणारा माणूस जो पाण्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो, त्याला जिजिगिषा म्हणतात. आणि मी जर पाण्यातून बाहेर येणारच आहे, पण या पाण्यावर मी तरंगून वर येऊन आणखीन काहीतरी करणार आहे, त्याला विजिगिषा म्हणतात. जिजिगिषा असणारे हजारो लोक असतात, विजिगिषा आणि जिजिगिषा असणारे 5 थोडे लोक असतात. शिवाजी महाराज त्या आहेत. शिवाजी महाराजांच्या बालपणात असं आहे की त्यांना ते शिक्षक त्यांची पत्रिका आधी, म्हणजे गंमत आहे, शिवाजी महाराजांची पत्रिका करणारे जे होतं, त्या पत्रिका करणाऱ्यांनी त्यावेळेच्या ग्रहमान स्थितीप्रमाणे पत्रिका लिहिली आणि संवाद बनत असायचे. ती पत्रिका पाहून ते स्वतः खूप झाले. स्वतः पत्रिका चांगली करता आली म्हणून नव्हे, ते जे मुलाचं जे काही भाग्य असेल ते त्यात ज्यांना दिसत होतं ते जिजामातेंना सांगायला लागले की हा मुलगा युद्ध आणि महायुद्ध जिंकेल, हा समुद्रावर पालाण घालेल, असा हा दिग्विजय मुलगा आहे. जिजामातेने काय करायचं त्याला ते शास्त्री बाबाला एवढंच सांगा, हे मुघलांसाठी करणार त्या स्वतःसाठी करणार, हिंदवी करायसाठी करणार, कोणासाठी करणार. आजपर्यंत सगळ्यांनी गुलामगिरीच केलेली आहे. त्या ते शास्त्री बाबा म्हणतात आपली स्वप्न फार मोठी आहेत, पावसाळ्यात ते शास्त्रीचं काम मी करायचं जाणणार म्हणून मला तर प्रसंग की आता मी पत्रिका आहे असं सगळं. तर शिवाजी महाराजांचं लहानपण असेल तो जन्मजात राज्याचा सर्वाचा माणूस आहे. काय असतं का, राजघराण्यात जन्माला येणं मिळालं आणि राजा असण्याच्या भावनेने कर्तव्याला लागणं मिळालं, हे दुसऱ्या प्रकारचे शिवाजी महाराज होते. त्यांचं जन्मजात राज्यपण आहे. लहानपणी त्यांना गृहपाठेवर शिकवायला जे शिक्षक आले होते त्यांचं गणित सांगून होण्यापूर्वी या मुलाचं उत्तर तयार असायचं. हा माणूस शाळेत गेलेला नाही शिवाजी महाराज, पण कुठल्याही आत्ताच्या याप्रमाणे युनिव्हर्सिटी शाळेमध्ये न गेलेल्या पण विद्यासंपन्न माणसाची सर्व लक्षणं या शिवाजी महाराजांमध्ये होती. हे महत्त्वाचं आहे. विद्यासंपन्न माणसाचं लक्षण चारित्र्य, विद्यासंपन्न माणसाचं नेमकाच माणूस समजता, विद्यासंपन्न माणसाचं लक्षण आपल्या कर्तव्याची जाणीव असणं आणि विद्यासंपन्न माणसाचं मला असलेले दिलेल्या साधन, उपलब्ध साधन आणि असलेला प्रश्न याची सांगड करून जातो, त्याला विद्वान म्हणतात. शिवाजी महाराज असे विद्वान होते. तेव्हा लहानपणीच असं आहे ते तेव्हाच्या नंतर म्हणजे घोडा चालवणं किंवा शस्त्र चालवणं हे ते सगळ्या भोसले घराण्यात सगळ्यांना यालाही येत होतं. पण हा दमछाकीचे खेळ जास्त करायचे शिवाजी महाराज लहानपणी, हे फार कमी लोकांना माहिती आहे. दमछाक म्हणजे कसं माहिती आहे का, की आत्ता जे ऑलिम्पिकमध्ये काही असे खेळ असतात डॅकेथलॉन वगैरे सारखे, की 5-6 खेळ एकत्र असतात. तुम्ही 100 मीटर धावायचं, मग पाण्यात उडी टाकायची, 50 मीटर पोहायचं, म्हणजे सगळं ओले झाले असतात, बुटा वगैरे सगळं तसं. त्यानंतर परत 100 मीटर धावायचं, मग चढायचं, मग उतरायचं, अशा ते स्पर्धा असतात. तशा सगळ्या त्यावेळेला उपलब्ध एवढी साधनं असते की सगळी शिवाजी महाराजांची कपॅसिटीमध्ये होती, म्हणजे करायचे. त्यांचा पाण्याखाली दम राहण्याचा जास्त आहे. तानाजी वगैरे सुद्धा दमायचे, पण हा दमायचा नाही मुलगा. आणि हा योग साधनेसारखाही मुलगा होता शिवाजी महाराज. फार चांगली उत्तम योगसाधना जमेल असं त्यांचं एकाग्रता झटकन व्हायची त्यांची. आणि हे त्यांच्या शिक्षकांना लक्षात जिजामातेला म्हणे ह्या मुलाला आम्ही काय शिकवणार हो, अशी त्यांची स्थिती होती. शिक्षकांची स्थिती अशी होती, या मुलाला आम्ही शिकवायचं काय. पण बाकी वातावरण कसं होतं, शहाजी राजे त्यांच्या भोवती नाहीत, वडील नाहीत आणि आईबरोबर आहेत. आणि शिवनेरीला सुद्धा तेव्हा वेगळे सरदार येथे प्रयत्न आहेत. आता तुमच्या वयाचं सांगतो, तुम्ही 7 दिवस इथे येत आहे तरी सुद्धा आपल्याला काहीतरी वाटतं आई वडिलांना सोडून इथे येतोय, 7 दिवस व्हायचे बापरे, तरी आपण 50-60 मुलं आहोत एकत्र. असं नाही आहे. त्या शिवनेरीवर एक सरदार आला होता आणि त्या सरदाराचे हेतू नीट नाही आहेत हे लक्षात आल्या जिजामातेंनी या मुलाला आपल्या दाईकडे दिलं आहे आणि सांगितलं की बाळा काही महिन्यांसाठी, काही दिवसांसाठी तुला वेगळं राहावं लागेल. आणि हा मुलगा हो म्हणला.
आणि तो शिवनेरून तेव्हा आत्ता पुणे कात्रज मार्गावर जे खाली आपल्या राजगडच्या पायथ्याला गावं आहेत त्या गावातील शिवापूर खेड शिवापूर म्हणतात ते तिथे तो येऊन मुलगा राहिलेला आहे दाईबरोबर म्हणजे आपल्या घरातल्या सेवेकरीबरोबर त्यांच्या घरी तो राहिला त्यांच्या घरी जसं वातावरण असेल त्या वातावरणात तो राहिला चटणी मीठ भाकर काय असेल ती तिथली खाऊन तो राहिलेला आहे आजही तिथे आत्ता जा तुम्ही तिथे फारच चांगलं स्मारक आहे मग फक्त आपण कसं पाहिजे पाहिजे मी जेव्हा वगैरे तिथे गाई म्हशी सोडून सगळं घाण झालेले असेल ते वातावरण पण मध्ये ते स्तंभ आहे तो स्तंभ पहा शिवापूरला आता जिथे टोल वगैरे भरून आपण पुढे जातो तिथे उजवीकडे तो आहे त्यावेळी शिवाजी महाराजांची लहानपणची समज आहे आईने सांगितल्यावर आईचं वाक्य म्हणजे बाबा वाक्याप्रमाणे सारखं वेदवाक्य आहे तिथे जिजामातीची कुठलीही आज्ञा त्याने तिने त्याच्या मनात सांगितलेलं आहे इंग्रजी स्वराज्याचं स्वप्न ते त्याने पूर्ण केलं कसं तर ती स्वतः न्यायाला बसायची आणि एक दिवस न्याय करताना शिवाजी महाराज छोटे होते तुमच्यापेक्षाही छोटे आता लक्षात घ्या कसा विचार करायचा असतो की शिवाजी महाराज असे आईकडे पाहतायत आई काहीतरी बोलते त्यांच्याशी काही तगाईचा विषय चालला होता विहीर बांधून द्यायचे का किती द्यायचं वगैरे असं सगळं चाललंय तंटे मिटवत आहेत शेतकऱ्यांचे तर शिवाजी महाराजांचा प्रश्न बघा काय आपण असा प्रश्न विचारणार आहोत का म्हणून मी काल तुम्हाला काही प्रश्न विचारून पाहिजे तुम्ही काय विचार करता ते तर तो मुलगा आईला काय विचारतो आई न्याय द्यावा लागतो का काय प्रश्न विचारतो आई न्याय द्यावा लागतो का तेव्हा आई म्हणते अन्याय होत असतात न्याय द्यावा लागतो आणि जर न्याय देणाऱ्याच्या मागे काही जर सत्ता किंवा सामर्थ्य नसेल तर तो न्यायही देऊ शकत नाही असं सामर्थ्य संपन्न राज्यातून निर्माण करशील का काय वर्ष 6-6.5 त्याच्याशी वर्णन कारण त्याचा पहिला प्रश्नच असा आहे आई न्याय द्यावा लागतो का काय विजन ते मुलाची असेल 7व्या आई न्याय द्यावा लागतो का आणि तेव्हा ज्या आई असं म्हणते का हो ते बाळमुखी उद्योगचं म्हणतो की हो हो मी असं स्वराज्य निर्माण करीन आणि बघा तेव्हा वर्ष 6 आहे 36 वर्षांनी या मुलाने वयाच्या त्याच्या 44 वर्षी आई हे राज्य मी निर्माण केलं याला म्हणतात शिवाजी महाराज 36 वर्ष अवघा लटंगळ केला 36 वर्षात त्या बाळमुखी तेव्हा काय वाटलं असेल 6 जूनला जिजामातेला की आपल्या मुलाचा राज्याभिषेक म्हणून वैयक्तिक केवळ आनंद होता का तिला ते आठवत असणार लहानपणचा शिवाजी महाराजांनी विचारलेला प्रश्न की आई न्याय द्यावा लागतो का आणि या मुलांनी खरंच ते करून दाखवले राज्य निर्माण करून दाखवलं न्यायव्यवस्थासाठी मागे भरभक्कम सेना उभी केली मावळे उभे केले किल्ले उभे केले इतकं कशाला मोरपण किल्ल्यांची एकदा बोलताना म्हणले की आपण छोटे छोटे किल्ले सुद्धा सोडू नका तर मोरपंत विचारतात नाही ते कामच केले त्याचे पंथाचं एवढे किल्ले काय करतात 100 सोन्याची कडी पंत 350-400 सोन्याची कडी करून द्या आणि एक किल्ला जिंकला की तो जिंकणाऱ्या सरदाराला एक सोन्याचं कड द्या आत्ता 100च करायला सांगितले थोडे 300 करा अहो एवढी कशाला लक्षात घ्या हे मोगल आणि तो विजापूर आणि हे सगळे आपले वाईटावर बसलेलेच आहेत ते जेव्हा इकडे येतील तेवढी दूरदर्शी आहे ते जेव्हा इकडे येतील तेव्हा माझा एक किल्ला एक वर्ष लढेल महाराष्ट्र औरंगजेबाला ताब्यात घ्यायला 350 वर्ष लागतील मला 350 सोन्याची कडी लागली आहे पंत 350 कडी 100 कडी त्यांनी त्यांच्या देखत वाटलेली आहे ज्यांनी ज्यांनी किल्ले जिंकले आणि शिवाजी महाराज लहानपणापासून वेगळ्या तऱ्हेने बोलते हे त्यांचं बालपण चालू असताना त्यांचे शहाजीराजे वडील हे अतिशय विद्यासंपन्न आहे त्यांना संस्कृत पण येतं संगीत फार चांगलं त्यांचं गायन स्वतः ते उत्तम गायन करायचे तेच गुण परत त्यांच्या नातवामध्ये आहे संभाजी महाराज उत्तम संस्कृत जाणणार आहे त्याचे संस्कृत ग्रंथ आहेत संभाजी महाराज अतिशय छान शिकलेले आहेत म्हणजे यांच्यापेक्षा शिवाजी महाराजांपेक्षा यांचं शिक्षण जरा चांगल्या तऱ्हेने झालं तर हे शिवाजी महाराज थोडेसे मोठे झाल्यानंतर जिजामातींनी संभाजीला भेटण्याच्या त्यांचा मोठा मुलगा जो औरंगजेब ज्याच्याबरोबर होता शहाजीराजांबरोबर बंगलोरला
त्यांना भेटण्याच्या निमित्ताने जायचं. तर शिवाजी महाराजांना विचारलं तुम्ही येत आहे का, तर तुमचं म्हणलं आपण जाऊया. आणि तेव्हा हे आत्ताचं जे वेरूळचं लेणं वगैरे आहे हे सगळं पाहत पाहत आत्ताचा मराठवाडा जो भाग आहे तो सगळा असा करत करत ते विजापूरहून बंगलोरला पोचलेले. हा प्रवास 18 दिवस चालला होता. 18 दिवसांनी ते वडिलांच्या घरी पोचलेले. आणि तेव्हा त्या दोघांच्या कल्पना करा, तेव्हा परत शिवाजी महाराजांचं वय 12, 13, 14 वर्षाचं झाले. आणि तेव्हा सुद्धा गप्पा मारताना शहाजीराजे पुणे आणि सुपे परगणा तुमच्या ताब्यात दिलेलं आहे, तिथे तुम्ही काय करणार, स्वराज्य निर्माण करणार. आणि त्या उत्तराने खूप घेऊन आपलं जे राहिलेलं स्वप्न आहे, 18 दिवस आपण पुणे स्वतंत्र केलं होतं, हा मुलगा नक्की ते करेल म्हणून त्याला ती एक मुद्रा दिली. त्याला दिलं होतं प्रतिपक्षण देव वंदिता साहस म्हणून शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. हा शहाजीराजांचा शहा असून मुद्रा भद्राय राजते ही जी मुद्रा आपण देऊन हल्ली टी शर्टवर सुद्धा मारलेली मिळते. प्रतिपक्षचंद्र प्रतिपदेपासून मोठा होणारा चंद्रासारखा वर्धिष्णू प्रतिपक्षचंद्र लेखे वर्धिष्णू विश्ववंदिता असं राज्य निर्माण करणारा शहाजीचा मुलगा शिवाजी किती त्यांना अभिमान असेल. मुलगा भेटायला आल्यानंतर त्याचा हा प्रश्न नंतर त्याच्यासाठी राजमुद्रा तयार करून घेतली. राज्याभिषेक होण्यापूर्वी, सरदार होण्यापूर्वी, सुभेदार होण्यापूर्वी, किल्लेदार होण्यापूर्वी हा एकमेव मुलगा असा आहे की ज्याचा राजमुद्रा आहे. शहाजीराजांच्याही नाही आहे, औरंगजेबाच्याही नाही आहे, शहाजहानच्याही नाही आहे. सगळे राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांना राजमुद्रा मिळालं. हा एकमेव मुलगा शिवाजी महाराजांचा आहे म्हणून तो वेगळा शिवाजी महाराज. त्याच्या आधी सत्ता तो स्वयंभू आहे. शिवाजीचं नाव म्हणजे शिव हा स्वयंभूपणा असतो. त्याला काही शिकवायला लागत नाही. वाचून तयार व्हायला समृद्धतेला थोडासा कदाचित वेळ लागत असेल, पण त्यांचे मूळ गुण अंगभूत असतातच. आणि असा शिवाजी महाराज आता 12-13 वर्षाचा बंगलोरला आपल्या मोठ्या भावाला भेटला आहे. त्या मोठ्या भावाला भेटल्यानंतर तेव्हा त्यांनी काही शस्त्र दाखवली होती. त्यात ही जी अफजलखानाच्या वेळेस वापरली ना ती वाघनखे ही संभाजी महाराजांनी त्यांना दिलेली आहे. बंगलोरमधून येताना विश्वा आणि ते केव्हा दिलेले तर गेल्यानंतर तिथे पण ती पाठवली होती त्यांच्या. आणि शिवाजीराजांचं पहिलं काय असेल तर आणखी काल आपण पाहिलं असं नियोजन हा त्यांचा आणखी वेगळा शिवाजी महाराजांचा गुण आहे की जो सहसा इतर याच्यात नसतो. इतर राज्यकारभारातल्या लोकांकडे राज्य आल्यानंतर कसं चालवायचं, मग जर प्रशासकीय माणसं काय तक्रारी घेऊन येतील ते तक्रारीचे दरबार भरायचे, त्या तक्रारीचं तात्कालिक सुटका एवढंच असायचं. यांचं तसं नाही. शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा ठरवलं होतं काय नेमकं मला काय करायचं आहे. आणि त्यामुळे आपल्या संपूर्ण भागाची माहिती चांगली व्हावी म्हणून बाजी पासलकरांबरोबर, बरं बाजी पासलकर त्यांच्यापेक्षा वयाने 24 वर्षांनी 35 वर्षांनी मोठे, 35 वर्षांनी असेल, पण ते त्यांचे दोस्त आहेत. अनेक वेळा अरे बाजी असं ते म्हटलेलं आहे. 35 वर्षांनी मोठे आहेत त्यांच्यापेक्षा, पण ते लहान मुलांबरोबर लहान मुलांसारखे व्हायचे. आणि सगळ्या सवंगड्यांना घेऊन हे सगळे तानाजी वगैरे तेव्हा लहान होते. लाल महाराज जे कोणी असतील ती सगळी लहान होती. मग आता सगळेजण प्रत्येक वेळी पुण्यात असायचं तसं नाही. तानाजीचं गाव इकडे उमरट आहे. नंतर नेताजी पालकर हा नंतर आलेलं. शिवाजी महाराजांचं बरंच राज्य झाल्यानंतर हे सगळे नंतर आलेले. पण जे लहानपणचे जे मित्र होते त्या लहानपणच्या मित्रांबरोबर बाजी पासलकरांनी त्यांना सगळा सह्याद्री दाखवला होता. त्यात रायरेश्वर दाखवला होता, सिंहगड दाखवलेला होता, नद्यामधून पोहणं करवंद खाणं वगैरे हे सगळं अगदी शिवाजी महाराजांनी आपल्याकडे केलेलं असेल. फक्त आपण करवंद खाल्ली, आपण कावळा किल्ला चढलो म्हणून ते आपण एका दिवशी करूया, एखाद्या शिबिरात करूया. पण सगळं त्यांनी असा पाहून घेतला सगळा महाराष्ट्र. आणि दमछाक किती होऊ शकेल हे त्यांनी पाहिलं. घोड्यावरून जा, पाण्यातून घोड्यावरून जा, बरोबर पाण्यातला घोडा चालवून पहा, सगळे प्रकार करून पाहिले. तलवारी एका वेळेस दोन्ही हाताने तलवारी चालवण्याचंही त्यांना घ्यायचं. आणि शिवाजी महाराज या अशा तऱ्हेने मोठं होताना वयाच्या 16 वर्षी ही शपथ घेण्यापूर्वी त्यांची तयारी झालेली आहे की मला नेमकं काय करायचं आणि कुठले किल्ले कसे घ्यायचे. आता तेव्हा जो कोणतरी बोलते नव्हतं. तेव्हाचे जो राजगड किल्ला आहे तो पहिल्यापासून त्यांच्या ताब्यात आहे.
आणि तोरणं हा त्याच्यामध्ये खूप उंच आहे. म्हणजे आत्ता सुद्धा तोरणं आणि राजगड कोणी बांधले? चढलो पण मी राजच चढलो. तर राजगडवरून तोरणाकडे जाताना आपल्याला सरळ वर चढतच जावं लागतं. तो आकाशात भिडल्यावर काय 4000 हा इकडे 2800 फूट किंवा 3000 फूट आहे. जवळ 1000 फूट आपण तोरण्यासाठी वर जातो. पण तोरण्यावर तेव्हा सैन्य कमी होतं आणि सामुग्री कमी होती हे पाहून या मुलांनी पहिल्यांदा तो ताब्यात घेतला. आणि जेव्हा हे पहिल्यांदा सुरुवात झाली तेव्हा बघा कसं असतं, शिवाजी महाराजांचं वेगळेपण काय आहे की शिवाजीची ही बंडाळी तलवार ही सगळी नेमकी आदिलशहाचा जो भाग आहे त्या भागात चालली होती. आधी त्यांनी याच्यात मुघलांच्या याच्यात हात घातलेला नाही आहे. कारण आदिलशहाला लक्षात आलं की हे बंडल आहे एका प्रकारचं, हे आत्ताच मोडून काढलं पाहिजे, वेळीच मोडून काढलं पाहिजे. मग त्याला मार्ग काय? मग त्यांनी शहाजीराजांना सांगितलं की तुमच्या मुलाला तुम्ही आवरा. आता खरं मुलाविषयी अशी तक्रार आल्यावर कसं वाटेल? आपण ज्यांच्याकडे नोकरी करतो त्या राजाकडे आपल्या मुलाविषयी तक्रार येते. शहाजीराजे असं काही म्हणले का किंवा मी सांगून पाहतो वगैरे? माझा मुलगा माझा ऐकत नाही, तुम्ही तुमचं पाहून द्या. म्हणजे खरं माझा मुलगा माझंच ऐकतो आता त्याचा अर्थ आहे त्याला जे करायचं तेच करतो. कारण ह्याने ते राजमुद्रा कोणी दिली? शहाजीराजांनी दिली. राज्य कोण करतोय? शिवाजीराजे करताय. भाग कोणाचा घेत आहे? आदिलशहाचा घेत आहे. काय त्यांनी माझा मुलगा माझा ऐकत नाही, तुम्ही तुमचं पाहून द्या. म्हणजे त्याची एक ग्रेड वाढवून ठेवली की तुम्ही आता त्याची जी राजा किंवा सरदार सुभेदार म्हणून ती गोष्टी करा किंवा लढाई करी करा, काही करायचं नाही. माझा मुलगा म्हणून त्याच्याकडे पाहू नका. आणि त्यांनी काय केलं? शहाजीराजांना अटक केली पण 11 किल्ले घेतले ताब्यात. का शिवाजी राजांनी काय दिले? एवढे 11 गट्टे कट्टाने मिळवले, तरुणपणे मिळवलेले. का दिले? वडिलांच्या सुरक्षेसाठी. आणि वडील विजापूरहून बंगलोरला पोचले, तिथून पुढच्या 11 दिवसात 11 किल्ले जिंकले. 1975 साली 1974-75 साली मी नुकतंच ग्रॅज्युएट झालो होतो. मी जरा शिवराय मंडळ म्हणून होतं. त्या शिवराय मंडळाने 11 दिवसात 11 किल्ल्याची मोहीम निघाली होती. त्यात गुणी दांडेकर, आप्पा दांडेकर म्हणजे बाबासाहेब पुरंदरे, मुकुंद गोंधळेकर, अरुण ठाकूर अशी मोठी मोठी मंडळी होती. आणि त्यांनी ठरवलं की 11 दिवसात ठीक आहे, 11 किल्ले तर 11 दिवसात आपण पाहून घेऊ. म्हणून ती मोहीम निघाली. 7व्या किल्ल्यावर मी त्यांच्याबरोबर पोचलो होतो. कारण माझी आधी जी कामं जी होती ती 8वी ते 7व्या किल्ल्यावर ते राजमाची किल्ल्यावर गेले. आजही राजमाची किल्ल्याला फक्त 15 किलोमीटर चालत जावं लागतं. पण शिवाजी महाराजांच्या मार्गाने गेले असतील त्या मार्गाने जायचं. म्हणून आत्ताचं तिथे पुणे मुंबई डेक्कन पेठ किंवा रेल्वेने प्रवास केलेले कोण कोण आहे? तर आता पुढच्या वेळेस लक्षात ठेवा, मुंबईकडून येताना घाटामध्ये एके ठिकाणी या सगळ्या गाड्या थांबतात. ते डेक्कन पेन सुद्धा 1 मिनिटवर थांबते. 113 किलोमीटर थांबावर लिहिलं असतं आणि खाली 8, 9, 15 साधारण 15 ते 20 थांब एका किलोमीटरमध्ये असतात. तर 113 आपण 8 या खांबाशी आम्ही उतरायचो तेव्हा. आणि संपूर्ण खोलदरी उतरायची, उल्हास नदी क्रॉस करायची, सरळ चढायची. त्याच मार्गाने शिवाजी महाराज तिकडे गेले होते म्हणून आम्ही तसंच जायचो तेव्हा कोंढाणा घेण्यावर. असं ते सगळं त्यांनी 11 दिवसात 11 किल्ले पाहताना आमची दमछाक झाली. त्याने 11 किल्ले 11 दिवसात जिंकले. एवढं वेगळं पण आहे. आणि बरं लढायचं म्हणजे कसं, समोर तुमचे सामुग्री असलेला माणूस आहे, तयार माणूस आहे. तो किती उत्तम तलवार चालवत आहे त्याप्रमाणे त्याला नामावर करून जाऊन परत जिंकून परत आपण पुढे जायचं आहे. ही घोडदौड सोपी नाही आहे. ही शिवाजी महाराजांचं वेगळेपण आहे. 11 दिवसात 11 किल्ले कोणीही जगात जिंकलेले नाही. या माणसाने जिंकले. एक दिग्गो पेलिंगटनला 1 किल्ला जिंकायला 33 महिने लागले होते. बिदरचा किल्ला जिंकायला अफजल खानाला आणि औरंगजेबाला 3 वर्ष लागली होती. पन्हाळ्यावरून पळायला येणं सुद्धा फक्त 11 दिवस पुरले, 10 दिवस पुरले. 28 तासात 24 कोस गेले रातोरात तिकडे पन्हाळगडातून विशाळगडात. त्यामुळे यांचं वेगळंच आहे सगळं. लहानपणापासून हा
शिवाजी महाराज फार वेगळे त्यांनी वाटले आणि त्यांनी तसं तसं राज्य विकसित केलं. आणि त्याच्या पुढे सर्वात एक महत्त्वाचा प्रसंग ते औरंगजेबालाही माहीत होतं. शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज काय आहे हे ओळखणारे त्यावेळेला 3च माणसं होती. कोणाला ती नावं माहिती आहे? शिवाजी महाराज काय आहे, कसे आहे, त्यांचे गुण काय आहेत, ते काय करू शकतात हे माहीत असते फक्त 3 माणसं त्यांच्या काळात. सगळे चांगले. शहाजीराजाने सुद्धा त्यांच्या आईवडिलांनी सुद्धा त्यांना थोडं थोडं माहीत असेल, पण शिवाजी महाराज नेमकं कोण आहे हे कळलेली फक्त 3 माणसं होती. कोणाला माहिती? हां, औरंगजेब, बरोबर रामदास स्वामी, बरोबर. जिजाऊ, हां, जिजाऊ. नाही, कविभूषण. तिने 2 नावं बरोबर सांगितली, औरंगजेब आणि समर्थ रामदास. हे बरोबर ओळखून होते शिवाजी महाराज कोण आहेत, त्यांची काय गुण आहेत, काय त्यांना नेमकं काय ते कसं करणार आहे हे सगळं माहीत होतं. कारण औरंगजेब बघा, शिवाजी महाराज गेले नाही तोपर्यंत ते दक्षिणेत उतरले सुद्धा नाही. शिवाय औरंगजेब जेव्हा महाराष्ट्रात आलाय, महाराष्ट्र पादाक्रांत करायला, ते शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी आलाय, आधी नाही. संभाजी महाराजांचं राज्य चालू होतं तेव्हा आले. शिवाजी महाराज असताना येतच नव्हता. का? तर त्याला प्रत्येक वेळी आठवायचं ते अफजल खानाचं पोट काढलेलं आहे, आपल्याच मामाचे शाहिस्ते खानची पोटं कापलेली आहेत, त्याने त्यांना तो सतत ते आठवायचा. हा काहीही करू शकतो, या माणसाची समोर जायचं नाही. हे कशातून ओळखायचं की जेव्हा पुरंदरच्या तहाच्या आधी राजे जयसिंगांना पाठवलं होतं, तर जयसिंगांना त्यांनी पाठवलं होतं उसको नेस्तनाबूद करके आ जाओ. काय आज्ञा दिली? उसको नेस्तनाबूद करके आ जाओ. आणि हे पुरंदरचा किल्ला ते परत काही 21 किल्ले दिले. त्यात कसं ती चौकशी एक वेगळीच आहे, 21वा कुठला मोजायचा, 20वा कुठला नाही मोजायचा वगैरे, ती आत्ता काही गोष्ट सांगायची नाही. पण हे 21 किल्ले आहेत, त्यामुळे त्यांचे किल्ले आम्ही देण्यासाठी ते काय म्हणे, त्यांना आग्र्याला बोलवलं होतं. त्यामुळे पहिल्यांदा तरी अर्ज केला औरंगजेबाला की तुम्हाला ते किल्ले ताब्यात द्यायचे आहेत, तर त्या किल्लेदारांना आम्हाला सांगायला लागेल की तुम्ही किल्ल्या द्या, त्याआधी मला तुम्ही जरा सोडा, मी महाराष्ट्रात जातो आणि त्यांना सांगेल. औरंगजेब फार शहाणा आहे. तुमचे किल्लेदार तुमचं इथे बसून ऐकत नसेल तर तुम्ही तिकडे जाऊन काय करणार? त्यांनी सोडलं नाही त्यांना. पण हे बघा किती तयार आहेत असे. शिवाजी महाराज प्रत्येक वेळेला या जयसिंगाला त्यांनी सांगितलं की तुम्ही जर यांचे वंशज, पृथ्वीराज चव्हाणचे वंशज, तुम्हीच जर खरं हे सगळं, म्हणजे त्यांच्या डोक्यात तर प्लॅन होता शिवाजी महाराजांचा की राजपूतांची मदत घेऊन औरंगजेबाविरुद्धच मोठं बंद करायचं आणि आपणच तिकडे जायचं. म्हणून आग्र्याचे तुम्ही गरुड शेप, आता कोणते लिहून घेत आहे ते लिहून घ्या. गरुड शेप म्हणून सावरकरांच्या मोठ्या भावाचं पुस्तक आहे गरुड शेप. आग्र्याहून सुटका अशा वेळी गरुड शेप हे पुस्तक त्याचं नाव आहे. त्यात त्यांनी हा बाबाराव सावरकरांचे मोठे बंधू यांनी हा संशोधनपूर्व ग्रंथ लिहिलेला आहे की आग्र्याला जाण्यात शिवाजी महाराजांचा हाच हेतू होता की आग्र्याला एकदा का आपण औरंगजेबाला तिथेच जाऊ शकलो तर फार मोठं सुकर काम होईल. आणि म्हणून तो तिथे जो बसलेला आहे, त्याच्या जवळपासच्या गावातला बसलेला एक जो कवी आहे, कविभूषण, त्या कविभूषणाला फक्त कळलं होतं की हा आग्र्यामध्ये आलेला शिवाजी साधा नाही, त्याला आपण पाहिलाच पाहिजे. आणि जेव्हा त्यावेळेला खुशमस्करे सगळे हे पैशासाठी सगळे कवी, शायर, तेव्हाचे जे होते ते सगळे दिल्लीकडे जात होते. त्या दिल्लीवरून काटे सराटे पूर्वी सह्याद्रीत वाट काढणारा एकच माणूस होता, त्याचं नाव कविभूषण. हा कविभूषण जेव्हा शिवाजी महाराजांना पहिल्यांदा भेटला ते आश्चर्य त्याला सुद्धा वाटलेलं आहे की एक राजा आहे आणि तो कुठेतरी दरबारात बसलेला असणार, त्यांच्या शामियानात कुठेतरी असणार असं त्याला वाटलं होतं. रायगड चढत चढत आत्ता सुद्धा खूप लढा बुरुज आहे, त्या खूप लढा बुरुजावरून महादरगाशी गेलो ते कविभूषण चालत आले आणि त्याने वर पाहिलं तर चक्क मावळ्यांबरोबर शिवाजी महाराज गप्पा मारत बसले. त्यांनी लिहून ठेवलं आहे कविभूषण की माझा अंदाज संपूर्ण चुकला. राजा आहे तो, कुठेतरी सिंहासनावर बसला असेल, कुठेतरी दरबारात बसले असेल, कुठेतरी याच्यात बसला असेल, सेवेकरी पुढे मागे असतील, शब्द झेलायला असतील,
तो काहीतरी आज्ञा देत असेल, नाही. तो जीवाचे सवंगडी ज्यांच्यावर युद्ध करतो त्यांच्यावर रोज संध्याकाळी गप्पा मारत बसली होते शिवाजी महाराज. आणि ते पाहिल्यावर मग वरून यांनी पाहिलं की हा नवीन माणूस कोणतरी आहे. मग त्यांना विचारलं, पहिलाच प्रश्न विचारला त्यांनी, तुम्ही कुठून आला? उत्तरेतून म्हणलं. त्यांनी हिंदीत बोलायला सुरुवात केली आणि मग सांगितलं की आता आमच्या घराचं नियम तुम्हाला आत्ता काही नाही आम्ही आज घेणार नाही, पण तुम्हाला आज घेतल्यानंतर आमच्या सगळ्या मावळे तुमची तपासणी घेतील आणि तुम्हाला आम्ही आज राहील, पण तुम्ही मला उद्या भेटायचं, आज नाही. बघा, दोन्ही गोष्टी एकाच वेळेला झाल्या. आपल्या मावळ्यांबरोबर हा माणूस राजवाडा सोडून तिथे येऊन गप्पा मारणारा आहे. तो आलेल्या पाहुण्याला स्वागत करतो, पण तुम्ही मला उद्या भेटायचे, आज नाही. कारण तुम्ही येणार ते कवी म्हणून भेटायला आणि मी राजा म्हणून तुम्हाला भेटायला नाही. इथे मी राजा आहे, पण इथे मी आत्ता माझ्या मित्रांबरोबर सौंदर्य आहे. म्हणून ते जीवाभावाच्या सौंदर्यात कसे जपायचे त्याचं एक नमुना फक्त मी सांगतो. ते कोंडाजी फर्जन म्हणून होता. पन्हाळा किल्ला ताब्यात घ्यायचा होता. तर कोंडाजी फर्जन म्हणजे वाघाचा बच्चा असा. तर कोंडाजी फर्जन म्हणजे पराक्रमाच्या बाबतीत पाहिलं नाही. जनरेटर आणायला गेलो तोपर्यंत आपण हे लावूया. नाही, माझा आवाज पोहोचेल. तुम्ही असे शांत राहायला पोहोचतोय ना आवाज शेवटपर्यंत. हा कोंडाजी फर्जन जो होता तो या आपल्या तानाजी सारखाच पराक्रमी. आता पन्हाळा किल्ला ताब्यात घ्यायचा आहे. कमीत कमी सैन्य म्हणजे ही आधी महाराजांची पहिल्यांदा सगळ्यांना शिकवण असायची की गनिमी काव म्हणजे काय, तर कमीत कमी गरिला वॉरफेअर, कमीत कमी सैन्य जास्तीत जास्त सैन्याचा संपूर्ण पराभव म्हणजे गनिमी काव. ते त्याचं तंत्र म्हणून आलं. पण कमीत कमी सैन्यात समोरच्या मोठ्या सैन्याचा संपूर्ण पराभव हे त्याचं हे आहे. आणि त्यामुळे हा कन्हाळा किल्ला घ्यायचा आहे, तालेवार किल्ला आहे. तर प्रत्येक वेळेला किल्ल्याच्या वेळेस शिवाजी राजांना मोठी किंमत द्यावी लागलेली. सिंहगड घ्यायचा तर तानाजी मालुसरे गमवाच लागला. पुरंदर सोडताना मोरारबाजी गमवाच लागला. पन्हाळगडवरून सुटका करून घेताना बाजीप्रभू देशपांडे गमवाच लागला. हे त्यांचे असल्याने त्या मित्राविषयी त्यांच्या मनात किती भावना होत्या ते या कोंडाजी फर्जनच्या प्रसंगात आले. की कोंडाजी फर्जन ते असं एकदा असं विचार करत बसलेत आणि कोंडाजी फर्जन 5-6 मावळ्यांसह त्यांना काहीतरी वेगळ्या कामासाठी भेटायला आले. आणि त्या पंत म्हणजे हे पिंगळे, मोरपंत पिंगळे, ते तिथे दरबारात शिवाजी महाराजांशी काहीतरी आधी बोलत आहेत. तर ते शिवाजी महाराज सहज त्यांना म्हणतात, हा करवीर लक्ष्मीचा सिंह अजूनही आपल्या स्वराज्यात आलेला नाही. कोण घेतो? पण म्या घेतो. कोंडाजी फर्जन म्हणजे साक्षात समशिरीचाच फर्जन, ढाणा वाघाचाच फर्जन. कोंडाजी हातकर बरं पडत आणि सोन्याचं कडं काढायला सांगितलं मोरपंतांना. आणि ते सोन्याचं कडं. आता काय नियम आहे आपला, मगाशी आपण पाहिलं की किल्ला जिंकल्यावर सोन्याचं कडं द्यायचं. हा तो निघाला तेव्हाच देत आहेत. कारण मोरपंत पिंगळे असेल जरा चक्की धुवून पाहतात. तोही कोंडाजी म्हणतो नग. आणि तो तरी मग ते कडं घालतात, तो मुजरा करतो. ते 5-6 जण येतात. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे शिवाजी महाराज पाहत बसले. असं पंत मागे उभे आहेत. तेही असं तिरकवून पाहतात की महाराज कोणाकडे देतात. त्यांना लक्ष येतं की महाराजाचे कोंडाजी फर्जन पाठमोरा आहे, त्याच्याकडे पूर्ण लक्ष, इकडे लक्ष नाही. महाराज मोहिमेच्या आधी सोन्याचं कडं काही म्हणालात पंत? नाही, म्हणजे मोहिमेच्या आधी सोन्याचं कडं म्हणजे अवघ्यावर आहे. होय, पण काय करावं पंत?
मोहिमेच्या आधीच सोन्याचं कडं देणं हा अव्यवहारच. पण काय करावं? माझे हे सारे जीवलग माझ्या शब्दाखातर कोणतेही दिव्य करायला तयार असतात. आणि मग कोणी मुलाचं लगीन टाकून कोंढाण्याकडे राहतो, तर कोणी मृत्यूला खिंडीत रोखून धरतो, तर कोणी समुद्राच्या सागरात वादळ करतो. हा वाघोजी टिपोय, हा तानाजी मालुसरे, हा बाजी प्रभू, हा मोरारबाजी, हे सारे माझे जीवलग असेच आम्हाला मुजरा करून आपल्या कामगिरीवर गेले. त्यांनी आपल्या कामगिऱ्या फते केल्या, पण आम्हाला परत भेटायला आले नाहीत. गेले ते परस्परच गेले. आता कोणी असं मुजरा करून निघालं की आमचं काळीच गलबलतं. हा फोंड्या म्हणजे माझा दुसरा तानाजी आहे. पन्हाळगडासारखा बेलात तालेवार किल्ला जिंकायला निघालाय. हा मुठभर मावळ्यांची ती निघालाय. पण तो आम्हाला भेटायला परत येईल की नाही? नाही, पण तो नक्की भेटायला येईल, हरकीच भेटायला येईल. आऊसाहेब क्षमा करा. मा जगदंबेनी आणि आऊसाहेबांनी असे पृथ्वीमालाचे मित्र आमच्या पदरी घातलेले आहेत. कुबेराचा खजिना रिता केला तरी देवेंद्राला सुद्धा असले सवंगडी मिळाले नाही. कुबेराचा खजिना मोजता येईल पंत, त्याचा हिशोब ठेवता येईल पंत, पण इथला खजिना मोजता येणार नाही पंत. ही जाण आहे त्या शिवाजी महाराजांना आपल्या एकेका मावळ्याविषयी. हा मी मुद्दाम प्रसंग सांगितला जाणता राजातला की मी तेव्हा ह्या शिवाजी महाराजांचं बोलणं ऐकायला मिळावं म्हणून मी हट्टाने बाबासाहेबांची भांडून पंतांची होईल का घ्यायचो तेवढ्या पुढे. किती 1.5 मिनिटाचा माझं हे आहे तिथे. फक्त ते जेव्हा म्हणतात बाजी प्रभू वगैरे तेव्हा डोळ्याला फक्त मला हे लावायचं आहे, अश्रू आलेत म्हणून, बाकी काही करायचं नाही. पण शिवाजी महाराज बोलतात कसे, त्यांच्या संवादाची फेक कशी, त्यांचा आवाज कसा असेल, खरंच कोंडाजीकडे ते कसं पाहिलं असेल, कोंडाजी निघताना कोंडाजीलाही काय वाटलं असेल, हे सगळं कळण्यासाठी हा दृश्यासाठी मी भांडून कधी कधी ते श्रीमंत आजच्याही प्रयोगाला पंत मीच करणार. अहो तुमच्या आधीच 2 कामं आहेत, मी 3रं काम करीन, मला ते पाहिजेच. मला हा समज ऐकायचा आहे. नाहीतर मग मी काय करायचो, ज्या दिवशी मिळायचं नाही काम त्या दिवशी विंगेत जाऊन बसायचो आणि त्यांच्या मागे त्यांच्याबरोबरच बसायचो बाबासाहेबांच्या, आणि ते फक्त पाहायचो. तो शिवाजी महाराज माझ्या जे डोक्यात बसले, कायम पक्के बसलेले, की प्रत्येक क्षणाला मला कधी कुठेही काही प्रसंग आला तेव्हा शिवाजी महाराज तेव्हा तिथे कसे वागले असतील, कसे बोलले असतील, कसे राहिले असतील. जेव्हा ते ह्याला रांजेगावच्या पाटलाला पकडलं असेल तेव्हा त्याच्याकडे पाहिलं कसं असेल. किंवा हा खोपडे, खंडोजी खोपडे जो प्रतापगडच्या ज्यावेळेस हारागिरी करून गेला तिकडे, तेव्हा त्याच्याकडे त्यांनी पाहिलं कसं असेल. हा माझा कायम अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. शिवाजी महाराजांच्या गोष्टी सतत सांगायला मला म्हणजे राज्याभिषेकाला पोचायला सुद्धा अजून 2 तास लागतील. आपल्याला तेवढा वेळ नाही, अजून 5 ते 5 मिनटं आहेत. त्या 5 मिनटासाठी एवढीच एक गोष्ट सांगतो की शिवाजी महाराज तुम्ही भरपूर अभ्यास करा. आणि तो अभ्यास करताना कसं करायचं माहिती आहे का, शिवाजी महाराजांच्या प्रसंग बाबासाहेब पुरंदरेंच्या पुस्तकातला असो किंवा आणखीन कोणाचंही पुस्तक घेतलं तरी ते शिवाजी महाराजांचं पुस्तक वाचून बाजूला ठेवायचं आणि स्वतः विचार करायचा की मी तिथे असतो तर कसा वागलो असतो, मी तानाजी मालुसरे म्हणून कसा वागलो असतो, मी शिवाजी महाराज म्हणून कसा वागलो असतो, मी शहाजीराजे म्हणून कसा वागलो असतो. आणि हे जेव्हा कराल ना तेव्हा तो शिवाजी समजायला लागतो, तोपर्यंत समजत नाही. या माणसाने तसं केलंय. त्यांच्या मुलाला, शिवाजी महाराजांच्या मुलाला जागं करण्यासाठी ते शिवाजी महाराजांचं वर्णन करतायत समर्थ. आपल्या परमशिष्याचं वर्णन करतायत, पण तोपर्यंत त्या शिष्याला 2 किंवा 3 वेळा भेटलेले प्रत्यक्ष. अप्रत्यक्ष किती वेळा भेटले असतील माहीत नाही आहे, पण ते प्रत्यक्ष वेळा ते म्हणतायत निश्चयाचा महामेरू बहुतेजनास आधारू, विचारशील, आचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, जाणता राजा. त्यांच्या काव्यात, रामदासांच्या काव्यामध्ये एवढं आहे की त्यांच्या प्रत्येक शब्दावर एक कृती आता पुढे आलेली आहे. त्यांच्या जाणता राजा हा शब्द आहे, त्यावर एक नाटक आलं. श्रीमंत योगी यावर एक कादंबरी आहे. प्रत्येकावर पहा इतकं त्या समृद्ध शब्द आहेत समर्थांचे शिवाजी महाराजांचे. हे कसं त्यांनी पाहिलं असेल? 1-2 वेळा भेटून होय झालं असेल का?
नाही, ते अनेक वेळा भेटले. इतिहासात नोंदी नाहीच म्हणून त्या नाहीच झाल्या असं जे म्हणतात त्यांना ते कधी कोडं समजणार नाही. पण ज्यांना कळतं की हा माणूस त्यांना ओळखतोय, पूर्ण ओळखतोय, जाणतोय, त्या अर्थी यांचे अनेक वेळा संपर्क झाले असल्या आणि ते झालेले होते. कारण सर्व प्रकारची जी बाकीची सामुग्री आहे ती सगळी समर्थाने त्यांना पुरवलेली आहे. कशाला, मला परवा वाचता वाचता एक आणखीन माहिती मिळाली, तेवढी सांगतो की विजयादशमीला, तेव्हा विजयादशमीला कुठले उत्तम घोडे, चांगले घोडे आहेत याची परीक्षा करण्यात शिवाजी महाराजांनी जिंकलेले घोडे, पळवून आणलेले घोडे, युद्धात आणलेले घोडे, विकत घेतलेले घोडे, ह्या चारही घोडे समर्थ रामदास आणि समर्थ रामदासी तपासून पाहत असत आणि मग हा तुमच्या अमुक सरदाराला द्या, हा घोडा अमुक सरदाराला द्या, हा तुमच्या बागेत ठेवा असं सांगत असत. ही माझी शेवटची आठवण सांगतो आणि थांबतो. शिवाजी महाराजांशी बोलायला मला किती दिवस चालतील ते चालूच राहील. पण आज आपण एवढंच ठरवूया की शिवाजी महाराजांचा एक जरी गुण आपण घेतला तरी 100% भारत समजला. शिवाजी महाराजांचे 2 गुण समजले तर आपल्याला 50% भारत समजला आणि जर संपूर्ण शिवाजी महाराज समजले तर आपल्याला भारतवर्ष कायमचा समजला. इथे थांबतो. जय जय रघुवीर समर्थ. वेळेस पुढची गोष्ट सांगशील? नाही, ते बघूया आपण काय.